आणखी एक मोठी बातमी आहे। अदानींकडून लाचखोरीच्या आरोपांचं खंडन करण्यात आलं आहे। अमेरिकेतील न्यायालयामध्ये दाखल आरोपपत्रात नाव नसल्याचा दावा अदानी ग्रुपने केलाय। अमेरिकेमध्ये लाचखोरीचा कोणताही आरोप नाही असं म्हणत अदानींनी आरोप फेटाळलेले आहे। तर अदानी समूहाचे संस्थापक अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर लाचखोरीचे आरोप नसल्याचा खुलासा अदानी ग्रुपने केलाय। त्यांच्यावर वायर घोटाळा केल्याचा आरोप असल्याचं समूहाकडून सांगण्यात आलं। तर या गुन्ह्यांसाठी अमेरिकेमध्ये आर्थिक दंड ठोठावण्याची तरतूद असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। लाचखोरीच्या आरोपांमध्ये एजीएलच्या 3 कार्यकारी अधिकाऱ्यांची नावे आहेत। मात्र त्यांच्या विरोधामध्ये केवळ सुरक्षा घोटाळा कट, वायर घोटाळा कट आणि सुरक्षा घोटाळा हे आरोप ठेवण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे। तर 20 तारखेला यूएसनं एक आरोपपत्र दाखल केलं आणि त्याच्यामध्ये अदानी असतील, गौतम अदानी असतील किंवा त्यांचा जो पुतण्या आहे सागर अदानी आणि त्यांच्यासह इतर 6-7 जणांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आलेली होती। लाचखोरी केली, 2000 कोटींची लाच त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिली असा आरोप झालेला होता। पण या आरोपांचं खंडन आता अदानी समूहाकडून करण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।